तर सरकारने मराठा समाजाला फसवलं आहे, तर मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असा दावा रोहित पवारांनी केला आहे व एक पोस्टही शेअर त्यांनी केली आहे. तर मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाबाबतच्या मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या. मराठा समाजाच्या काही मागण्या सरकारने त्यावर जी.आर. काढला आहे व त्या मागण्याबाबत जी.आर. काढल्यामुळे शंका उपस्थित होत आहे. अशातच आता आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या या निर्णयावर आपले मत व्यक्त करत काही प्रश्न उद्भवले आहेत. तर सरकारने दोन समाजात वाद लावत राजकीय पोळी भाजली असल्याचे रोहित पवार यांनी व्यक्त केले. पाहूया सविस्तर. तर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली व त्यात त्यांनी म्हटले की मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार राज्य सरकारने काल काढलेल्या जी.आर.मुळे मराठा समाजाचा विजय झाला असेल तर तो पूर्णतः मनोज जरांगे पाटील आणि त्यांना साथ देणाऱ्या सामान्य मराठा समाजाचा आहे. याबाबत त्यांचं मनापासून अभिनंदन अशी एक पोस्ट त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. पण या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की मंत्रिमंडळ उपसमिती आधीही होती आणि आजही आहे. या समितीत मराठा नेत्यांसह गिरीश महाजन साहेब, तर काल व्यासपीठावर जयकुमार गोरे हे ओबीसी नेतासुद्धा होते. मग काल घेतलेला निर्णय सर्वसामान्य होता, तर हाच निर्णय लोकसभा निवडणुकापूर्वी का घेतला नाही असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उद्भवला आहे. तर 2 वर्ष मराठा आणि ओबीसी समाजात दरी निर्माण करण्यासाठी मुद्दामून वाट पाहिली का, असा या आंदोलनाला इशारा 3 महिने आधी का असताना तेव्हा सरकारने कार्यवाही का केली नाही असाही आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. व न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर मंत्रिमंडळ उपसमिती का सक्रिय झाली व मुंबईकरांची आणि आंदोलनाची गैरसोय का झाली असे प्रश्न रोहित पवार यांनी BJP सरकारला विचारले आहेत. तर मित्रांनो, रोहित पवार यांच्या या वक्तव्याबद्दल व आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं व सरकारने खरंच मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे का व त्या जी.आर.वर काय निर्णय येईल असं तुम्हाला वाटतं? कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा.